श्री स्वामी समर्थ, श्री भाऊ समर्थ, श्री स्वामी समर्थ कृपांकित व साई चरित्रकार कैलासवासी गोविंद दाभोळकर यांचे नातू सद्गुरू परमपूज्य गजानन वालावलकर उर्फ भाऊ महाराज यांच्या वटवृक्षाच्या छायेत या चरित्र ग्रंथाचे अभिवाचन. लेखक व प्रकाशक श्री जगदीश श्रीधर जाधव. लेखन सहाय्य डॉक्टर क्षितिजा राणे. आता आपण वटवृक्षाच्या छायेत या चरित्र ग्रंथातील उर्वरित सदरांमधील निवडक अनुभवांचे श्रवण करूया. नमो नित्य त्या भाऊंच्या पाऊलांना. भाऊ एक जीवनदाता. ही सत्यकथा अमानुष व निर्घृण आहे, पण या प्रसंगातून देखील भाऊंनी माझी बहीण अलका हिचे प्राणरक्षण केले. भाऊंची महती किती थोर आहे याची कल्पना या कथेतून भक्तांना नक्कीच येईल. आपण महान संतांचे चमत्कार अनेक पोथी व ग्रंथात वाचतो, पण माझ्या जीवनात मी परमपूज्य भाऊंसोबत राहून पदोपदी असे अनेक चमत्कार डोळ्याने प्रत्यक्ष पाहिले, स्वतः अनुभवले आणि अजून तसेच अनुभवत आहे. दिनांक 12/2/1996 रोजी CBD बेलापूर येथील सरकारी निवासात मी भाऊंच्या पलंगाजवळ खाली हंतरून टाकून झोपलो होतो. सकाळचे 6 वाजता फोनची घंटी वाजली म्हणून मी हात लांब करून फोन उचलला. फोनवर माझा भाऊ विजय उमरगा येथून बोलत होता. तो प्रथम रडू लागला आणि दादा दादा घात झाला. आपली बहीण अलका हिला तिच्या पतीने माहेरून पैसे आणत नाही म्हणून अंगावर डबाभर रॉकेल ओतून जाळले आहे. ती 85% गंभीरपणे जळली आहे. हे ऐकताच मी ताडकन उठून बसलो आणि त्याचे पुढचे वाक्य ऐकण्यास आतुर झालो. उमरग्यात कोणताही डॉक्टर किंवा दवाखाना ही केस दाखल करून घेण्यास तयार नाही. ते तिला सोलापूरला घेऊन जाण्यास सांगत आहेत असे त्याने मला सांगितले. एव्हाना भाऊ पलंगावर उठून बसून सर्व काही ऐकत होते. मी थोडक्यात हकीकत सांगताच त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून काही क्षण डोळे मिटले आणि अगदी गरजून म्हणाले, तिला काहीही होणार नाही, ती मरणार नाही, तिला तात्काळ सोलापूरला घेऊन जा. भाऊ म्हणाले, आपण देखील तिकडे जाण्यासाठी निघूया. मी ऑफिसमध्ये जाऊन रजा मंजूर करून घेतली आणि आम्ही दुपारनंतर सोलापूरला जाण्यास निघून दुसऱ्या दिवशी सकाळी दवाखान्यात पोहोचलो. अलका ही पूर्ण जळीत व मूर्छित आणि सर्व बाजूनी बँडेज बांधलेल्या स्थितीत बेडवर होती. भाऊ अलकाजवळ उभे राहून, अलका डोळे उघड, मी आलो, घाबरू नकोस, तुला काहीही होणार नाही असे म्हणताच तिच्यात हालचाल झाली आणि ती मान हलवू लागली. भाऊंनी तिला माझ्या आवाजाच्या दिशेने बघ असे म्हणताच तिने मान आमच्या दिशेने वळवली व हळूहळू डोळेही उघडले. ती हळू आवाजात म्हणाली, मला काही दिसत नाही. भाऊंनी आपल्या खिशातून एक पुडी काढून मंत्रोच्चारण करीत उदी तिच्या तोंडात घातली. थोड्याच वेळात तिचा आवाज स्पष्ट येऊ लागला आणि ती म्हणाली, भाऊ, मला एक प्रकाशज्योत माझ्यात प्रवेश करताना दिसली आणि आत होणारी आग शांत झाली आहे. तेव्हा तिथे हजर असणारे डॉक्टर अतिशय आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, हे अशक्य आहे. इतक्या प्रमाणात जळीत व्यक्ती एवढ्या लवकर अगदी सामान्य माणसाप्रमाणे बोलूच शकत नाही. वैद्यकीय शास्त्राप्रमाणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. यानंतर सुमारे 2 महिन्यात सोलापूर व मुंबई येथे तिच्यावर 28 शस्त्रक्रिया होऊन ती पूर्णपणे बरी झाली आणि ती आता आपल्या 3 मुलांना घेऊन संसार करत आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार तिचे जिवंत राहणे हे एक मोठे नवल आहे. तसेच सद्गुरूंचे कल्पनातीत पारलौकिक सामर्थ्य दाखवणारा हा प्रसंग आहे. या घटनेच्या 6 महिन्यापूर्वी भाऊ वाशी येथील MGM हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ऍडमिट होते. त्यावेळी अलका व गिरीश भाऊंचा पुतण्या त्यांना भेटण्यास आले होते. त्या स्थितीत देखील भाऊंनी
केदू बापून करवी अलकाला नवऱ्यापासून जपून राहा, भांडण होणार नाही याची काळजी घे. तसेच गिरीश याने स्वतःच्या हृदयाची काळजी घ्यावी अशी भविष्यात होऊ घातलेल्या अघटिताची पूर्वसूचना दिली होती. सद्गुरू हे सर्व काळ सर्व स्थितीत भक्तांची काळजी वाहत असतात. याचे हे जिवंत उदाहरण. आपल्या सूचनेचे योग्य पालन झाले नाही तरीही उद्भवलेल्या अनावस्थेतून भक्तास तारून नेण्यास गुरु शक्ती समर्थ असते. गुरुचरणी भक्तांची नितांत श्रद्धा, भक्ती आणि संपूर्ण समर्पण हेच काय ते वांछित. मज जे अनुसरले काया वाचा मने, त्यांचे चालवणे मज. ईश्वर स्वरूप सद्गुरु भाऊंनी देखील काया वाचा मनाने त्यांना समर्पित अलकाला जीवदान दिले होते. अलका व आम्ही तिचे सर्व आप्त या कृपेकरता परमपूज्य भाऊंचे आजन्म ऋणी आहोत. भक्ता प्रतिपाळ गुरुराव. कुर्ला येथे राहणारे जुन्नरकर हे दाम्पत्य परमपूज्य भाऊंचे फार वर्षापासूनचे निस्सिम भक्त. जुन्नरकरांच्या ह्या अतूट श्रद्धेमुळे भाऊ देखील त्यांच्या सांसारिक अडीअडचणीत नेहमी मदत करीत असत. सौ कुंदा जुन्नरकर यांच्या अनेक अनुभवांपैकी 2 अनुभव येथे नमूद करू इच्छितो. कुंदा जुन्नरकर यांचा मुलगा 10वी पास झाला. त्या आनंदाच्या प्रसंगी परमपूज्य भाऊंना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत व त्यांचे तोंड गोड करावे या मनीषेने कुंदाताई, त्यांचा मुलगा व मुलगी योगिनी यांच्यासह भाऊंच्या दर्शनास आल्या. त्यावेळी भाऊंनी, योगिनीहीस हे वर्ष थोडे कठीण आहे. या काळात कोणावरही विश्वास ठेवू नकोस असा स्पष्ट इशारा दिला होता. त्याचे नक्की गांभीर्य त्या क्षणी योगिनी व कुंदाताई या दोघींच्याही ध्यानी आले नाही. त्या वर्षीच्या गणेश चतुर्थीला दरवर्षीप्रमाणे कुंदाताईंच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली व त्याच दिवशी योगिनीचे 60 ते 70 हजारांचे दागिने घरातूनच चोरीस गेले. त्या काळी ही रक्कम फारच मोठी होती. त्यामुळे कुंदाताई थोड्या विमनस्क झाल्या. शनिवारी गणपती विसर्जन झाले व रविवारी कुंदाताई भाऊंना भेटण्यासाठी वाणी गुरुजींच्या घरी आल्या. भाऊ कुंदाताईंचा चिंतित चेहरा पाहून त्यांना म्हणाले, ही चोरी कोणी केली आहे याची मला कल्पना आहे. तू स्वामींवर विश्वास ठेव. तुला ती चोरीस गेलेली रक्कम माझ्याकडची आणून मी तुला देऊ का? त्यावर कुंदाताई म्हणाल्या, नाही भाऊ, माझी तशी अपेक्षा नाही. आपले केवळ आशीर्वादच आमच्या पाठीशी असू द्यावे. मला ती रक्कम चोरी गेल्यापेक्षा विश्वासघात झाल्याबद्दल अधिक वाईट वाटत आहे. त्या क्षणी मला भाऊंचे कोणावरही विश्वास ठेवू नकोस हे शब्द प्रकर्षाने आठवले व मीच गुरूंचा स्पष्ट आदेश न मानल्याबद्दल माझीच मला खंत वाटली. भाऊंनी मला धीर दिला, स्वामींवर विश्वास ठेवण्यास सांगितले. त्यानंतर अति आश्चर्याची गोष्ट अशी की मंगळवारी आमच्या राहत्या बिल्डिंगच्या 3ऱ्या माळ्याच्या जिन्यात ते दागिने आणून ठेवलेले आम्हाला आढळले. चोराला चोरलेले सर्व दागिने जसेच्या तसे परत आणून ठेवण्याची सद्बुद्धी केवळ आणि केवळ भाऊ व स्वामी यांच्या कृपेनेच झाली होती हे निसंशय. गुरूंच्या आदेशाचे शिष्याकडून अनवधानाने उल्लंघन झाले तरीही क्षमाशील होऊन शिष्याच्या योगक्षेमाचे रक्षण गुरु कशाही परिस्थितीत करीतच असतात याचे हे एक उदाहरण. गुरु हा साधकांची साह्य, गुरु हा भक्ता लागी माय. एकदा सौ कुंदा जुन्नरकरांनी आपल्या कुटुंबासह गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रेयाच्या दर्शनासाठी जाण्याचे योजले. वास्तविकतः कुंदाताईंची प्रकृती इतकी नाजूक, त्यात त्यांना दम्याचा व रक्तदाबाचा त्रास, शिवाय त्यांचे उतारवय, या सर्व गोष्टी गिरनार पर्वताच्या 12,000 पायऱ्या चढून जाण्यास व उतरण्यास प्रतिकूल होत्या. तरीही त्यांनी या यात्रेसाठी पालखीचा वापर करायचा नाही असा पण केला होता. त्यामुळे सारे कुटुंबीय तिला हे कसे झेपेल या चिंतेत पडले होते. परंतु ताईंच्या जिद्दीपुढे
साऱ्यांचाच नाईलाज झाला होता. जुन्नरकर कुटुंबियांनी जुनागडला गेल्यावर पहाटेच पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. कुंदाताईस आपण गिरनार चढून व्यवस्थित रीतीने उतरणार अशी खात्री होती, परंतु काही पायऱ्या चढल्यानंतर तिला दम लागू लागला. घाम आला, रक्तदाब वाढत होता, परंतु तरी देखील ती आपला पण सोडून पालखीत बसून दर्शनासाठी जाण्यास तयार नव्हती. आणखीन काही पायऱ्या चढून गेल्यावर भाऊंसारखेच कपडे, दाढी असलेली व काठी घेऊन येणारी एक भाऊंसारखीच व्यक्ती तिच्या मागून चालू लागली. ती व्यक्ती ताईला, चल, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला काहीही होणार नाही, असे म्हणत धीर देत पूर्ण गिरनार पर्वत चढून जाईपर्यंत तिच्या मागे मागे तिला आधार देत चालत होती. ताई देखील स्वामी व भाऊंचा नामजप करीत पायऱ्या चढत होती. शिखरावर चढल्यावर तिने श्री दत्त पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर ती आभार मानण्यासाठी त्या वयस्कर व्यक्तींना शोधू लागली, परंतु ते तिला कुठेही दिसले नाही. शेवटी ती भाऊंचे नामस्मरण करीत पर्वत उतरून सुखरूप पायथ्याशी पोहोचली. हे दाम्पत्य गिरनार यात्रा करून घरी परतले व सर्वात प्रथम तेथील प्रसाद घेऊन CBDला भाऊंना भेटायला आले. त्यांना पाहून कुंदाताई काही बोलण्यापूर्वीच भाऊ तिला म्हणाले, काय मग, गिरनार चढून गेलीस? दत्ताने तुला स्वतः मदत केली. हे ऐकून तिने साश्रू नयनाने भाऊंच्या पायावर मस्तक ठेवले व भाऊ, तुम्हीच मला पर्वत चढवला आणि उतरवला, असे म्हणत भाऊंचे पाय दाबत बसली. जबरदस्त इच्छाशक्ती असेल व गुरूंचा मनापासून धावा केला तर त्या श्रद्धेपोटी गुरु माऊली तुम्ही जिथे असाल तिथे तुमच्या मदतीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या धावत येते. सौ कुंदा जुन्नरकर ताईंच्या अनुभवातून आपल्याला ही प्रचिती येते, गुरु हा साधकांची सहाय्य, गुरु हा साधकांची सहाय्य, गुरु हा भक्तांलागी माई. ज्ञानगंगा अलीदारा. सदा सर्वदा नम्रतेने वागा, जीवनात हार खाण्यास शिका, तरच गळ्यात हार पडतील. परमपूज्य भाऊंच्या या बोधवचनाचे आज आपण चिंतन करूया. नम्रता हा आपल्या परमपूज्य भाऊंचा स्थायी भाव होता. स्वतःच्या आचरणात नसलेला कोणताही उपदेश भाऊ करीत नसत. घरातील ज्येष्ठांची माझे काही मतभेद झाल्यास माझे मत कितीही योग्य असले तरीही भाऊंनी मला कमीपणा घेऊन नम्रपणे ज्येष्ठांचा मान राखण्याची शिकवण दिली. तुकाराम महाराजांनी स्वतःकडे कमीपणा घेण्याविषयी त्यांच्या अभंगवाणीतून उत्तमरित्या बोध दिला आहे. नीचपण बरवे देवा, न चले कोणाचाही दावा, महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती, येता सिंधूच्या लहरी, नम्र होता जातीवरी, तुका म्हणे कळ, पाय धरेल्या न चळे बळ. नम्रता, लहानपण केव्हाही चांगले हेच म्हणावे लागेल, कारण या स्थितीत कोणी आपल्याशी वैर धरत नाही. नदीला महापूर आला तर मोठी मोठी झाडे पुराच्या तडाख्यात कोलमडून जातात, परंतु त्या ठिकाणचे लव्हाळे मात्र तग धरून राहतात, कारण ते प्रसंगी लहानपण घेऊन झुकतात. फुकाचा ताठा दाखवून नष्ट होण्यापेक्षा व्यवहारातही काही वेळा लव्हाळ्याप्रमाणे नमते घेणे श्रेयस्कर ठरते. सागरात उसळणाऱ्या प्रचंड लाटा पोहणारा नम्र झाल्यास त्याच्यावरून पार निघून जातात. आयुष्यातही संकटांच्या लाटा येऊन जेव्हा आपल्यावर आदळतात त्यावेळी न डगमगता स्थिर चित्त ईश्वर चरणी नत होऊन योग्य तो उपाय केल्यास संकटाच्या लाटाही अशाच पसार होतात. बलवान व्यक्तीच्या सर्व अवयवात सामान्य अशा पायांस जर कोणी नम्र होऊन मिठी मारल्यास त्या नम्र भावापुढे बलिष्ठाचे बळही हतबल होते. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, नम्रता हेच जगण्याचे मुख्य वर्म आहे. या संदर्भात अजूनही एक अभंग तुकोबांनी लिहिलेला आहे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान.
अगा पांडुरंगा, मला तू लहानपण दे, अशी मागणी तुकोबाराय करत आहेत. कारण मुंगी हा प्राणी सर्वात लहान आहे, तरीही तिला साखर खायला मिळते. इंद्राचे वाहन हत्ती ऐरावत हे 14 रत्नांपैकी एक आहे, परंतु त्याला साखर खावयास मिळत नाही. उलट अंकुशाचा मारच खावा लागतो. यावरून असे सिद्ध होते की ज्याच्या अंगी थोरपण त्याला अनंत यातना भोगाव्या लागतात. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, माणसाने लहानापेक्षाही लहान व्हावे, अत्यंत नम्र व्हावे, हेच उत्तम. समर्थाने देखील मनास बोध दिला आहे. मना बोलणे नीच सोसीत जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. श्री दासबोधात त्रिगुणातील सत्वगुणांची लक्षणे सांगत असताना, सकळांसी नम्र बोले, मर्यादा धरून चाले, सर्व जन तोषविले तो सत्वगुण. शब्द कठीण न बोले, अति नेमेसी चाले, योगी जेणे तोषविले तो सत्वगुण. असे नम्रता, मृदुभाषिता ही सत्वगुणात्मक आहे, असे वर्णन केलेले आहे. शिष्य कसा नसावा याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, परपीडे विषयी तत्पर, जैसे विंचू का विखार, तैसा कुशब्दे जिव्हार, भेदी सकळांचे. शिष्य हा दुसऱ्यास पीड्या देण्यात पटाईत, विंचू व साप याप्रमाणे कठोर शब्दांनी सर्वांच्या काळजाला दंश करणारा नसावा. म्हणजेच तो नम्र व मधुर भाषी व दुसऱ्याचे अंतर जपणारा असावा, असे सचिच्छाचे गुणवर्णन केले आहे. हे भक्त अहम भावाचे ओझे टाकून विकल्परूपी वाऱ्याच्या झुळका चुकवून नम्रपणे मज परमात्म्यास भजतात, तेच भक्त माझी माया तरून जाऊ शकतात, असे स्वतः भगवंतानीच प्रतिपादन केले आहे. नम्रता हा सद्गुण लौकिक व्यवहारात व पारलौकिकात देखील लाभदायी ठरतो. व्यक्तीच्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातही नम्रता हा गुण सौख्यकारी व क्लेशहारीच ठरतो. परमपूज्य भाऊंना त्यांच्या साधना काळात सांसारिक जीवनाकडे पुरेसे लक्ष देता आले नाही. त्यावेळी संबंधितांकडून काही वाग्बाण त्यांना सहन करावे लागले असतीलच. ते त्यांनी क्षुब्ध न होता शांतपणे नम्रपणे सहन केले. म्हणूनच भविष्यात संतत्वाची विजयमाला त्यांच्या गळ्यात रुळली. संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे, संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे, तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान. मी तव कृपेचा अंकित. परमपूज्य भाऊंच्या सानिध्यात दिवसांमागून दिवस जात होते. त्यांच्या चैतन्यमयी सहवासात माझ्यात देखील एक नव चैतन्य संचरित झाले होते. माझे गुन्हे प्रकटीकरणाचे काम अगदी उत्तम रीतीने चालले होते. पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकारी माझ्या कामगिरीवर फारच खुश होते. झोन 5चे डीसीपी सय्यद साहेब तर मला नवी मुंबईचा हिरो अशीच हाक मारू लागले होते. सन 1993च्या जानेवारी महिन्यात वाशी सेक्टर 7 मध्ये जय भास्कर कुट्टीचा खून झाला होता. डीसीपी सय्यद साहेबांनी मला त्या खुनाचा आरोपी पकडण्याचे आव्हान दिले होते. स्वतःचे अथक प्रयत्न व परमपूज्य भाऊंची कृपा या दोन्हींच्या बळावर मी देखील ते आव्हान स्वीकारले होते. अशी बुद्धी व शक्ती या दोहोंची कसोटी पाहणारी आव्हाने मला प्रेरणादायीच ठरत होती. या खुनाच्या गुन्ह्याची आम्ही कसोशीने तपासणी केली, परंतु खूप डोकेफोड करून देखील, संशय म्हणून देखील कोणाचे नाव समोर येत नव्हते. त्यामुळे तपासाची पुढची दिशाच आम्हाला ठरवता येत नव्हती. त्यातच दुष्काळात 13वा महिना, तशा डिसेंबर महिन्यात फार मोठ्या जातीय दंगली उसळल्या होत्या. त्यामुळे पोलीस रात्रंदिवस त्या कामामध्ये व्यग्र झाले होते. सगळ्या बाजूनी तणाव वाढत होता. सय्यद साहेब खुनाचा आरोपी लवकरात लवकर मिळाला पाहिजे याकरिता माझा पिच्छा पुरवत होते. मी माझ्या सर्व पथकाला याच कामाला लावले होते, पण अद्याप काहीच हाती लागले नव्हते. आता माझे सगळे प्रयत्न हरले होते. त्यामुळे भाऊंना शरण गेल्याशिवाय आपल्याला आरोपी मिळणारच नाही, हा एकच विचार माझ्या डोक्यात घोळू लागला होता. मी माझा हा पेच भाऊंच्या पुढे मांडायचा असा मनाचा निश्चय केला.
दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, त्यामुळे नित्यनेमाला अनुसरून मी भाऊंची पाद्यपूजा व स्वामींचा अभिषेक केला आणि ऑफिसला जाण्यापूर्वी भाऊंच्या पुढ्यात त्यांच्या पायाशी बसलो. माझा उतरलेला चेहरा पाहून भाऊंनी मला काही टेन्शन आहे का असे विचारले. मीही माझी अडचण भाऊंना घडाघडा सांगून टाकली. भाऊंनी माझे सगळे बोलणे ऐकून घेतले आणि मला म्हणाले, यात मी तुझी काय मदत करणार? बघ, तुझा कोणीतरी बातमीदार तुला भेटेल आणि तुझी मदत करेल. भाऊंचे हे शब्द माझ्या कानावर पडले आणि मला एकदम स्फुरण चढले. कारण एकदा का भाऊंनी सांगितले की तुला कोणीतरी भेटणार म्हणजे माझे काम नक्की होणार, हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव होता. आता शोध यशस्वी होण्यासाठी पुन्हा एकदा नव्या जोमाने सर्व पथकाने प्रयत्न करणे गरजेचे होते. मी भाऊंच्या पाया पडलो व ऑफिसला निघालो. पोलीस ठाण्यात आल्यावर मी माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून आमच्या सर्व माहितगार बातमीदारांना भेटून लवकरात लवकर या गुन्ह्याविषयी खबर काढण्याचे आदेश देण्यास सांगितले. 2 दिवस उलटून गेले तरी कोणाकडूनही काही खबर मिळाली नाही. माझा चिंताक्रांत चेहरा पाहून भाऊंनी विचारले, झाले का तुझे काम? मी नकारार्थी मान हलवली. त्यावर ते हसत म्हणाले, अरे थोडा धीर धर, कोणीतरी नक्कीच तुझे काम करेल. मी भाऊंच्या या वाक्याने पुन्हा आश्वस्त झालो आणि आपल्या कामावर निघालो. पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी मी सीबीडीच्या पोलीस चौकीत बसून फोनवरून काही चौकशी करत होतो. तेवढ्यात कोरापान, थोडासा नेपाळी सारखा दिसणारा, ज्याला मी पूर्वी कधीच पाहिले नव्हते असा इसम माझ्या समोर दत्त म्हणून उभा राहिला. त्याने आपली ओळख नेगी अशी करून दिली. मी हे नाव ऐकून एकदम चमकलो, कारण माझ्या माहितीत मुंबईच्या छोट्या राजन गँगच्या एका फारच ऍक्टिव्ह गँगस्टरचे नाव देखील नेगी होते असे मी ऐकून होतो. मी प्रत्यक्षात त्याला कधीच पाहिले नव्हते, त्यामुळे मी थोडा सावध झालो. असा गुन्हेगार माणूस थेट माझ्या समोर, तो देखील पोलीस चौकीत येऊन उभा राहिला आहे, ही फारच आश्चर्यकारक बाब होती. मी त्याला समोरच्या खुर्चीत बसण्यास सांगितले आणि येण्याचे कारण विचारले. त्याने प्रथम आपली नीट ओळख करून देत, साहब मैंने आपका नाम बहुत सुना है, लेकिन आज आपको पहली बार देख रहा हूं. आपके बारे में बहुत अच्छी बातें सुनी है. आप किसी पे अन्याय नहीं करते, गुनहगारों को सुधरने का मौका देते हैं. मुझे भी आज आपसे यही उम्मीद है. मी त्याचे म्हणणे ऐकून घेतले व त्यानंतर तो मला येथे भेटण्यासाठी नेमका कशासाठी आला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, याचे तसे माझ्याकडे काहीच काम नाही, मग हा मला भेटायला का आला असेल? असे विचारचक्र चालू असतानाच माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला की कदाचित भाऊंनीच ही योजना केली असणार. मी नेगीला म्हणालो, तुझे माझ्याकडे काही काम नसले तरी माझे तुझ्याकडे एक काम आहे. तो अगदी आनंदाने काम करण्यास तयार झाला व त्याने माझे त्याच्याकडे काय काम आहे असे विचारले. मी त्याला वाशीला झालेला खून आणि त्यातील आरोपी याबाबत त्याला काही माहिती आहे का असे विचार. तो थोडा वेळ गप्प राहिला आणि म्हणाला, साहेब, हे काम तर सानू हळदणकर याने केले आहे. मी त्याला ओळखतो व प्रतीक्षा नगरमध्ये शोधून त्याला मी तुम्हाला पकडून देऊ शकतो. त्याचे हे बोलणे ऐकून मी तर काही क्षण स्तब्ध झालो, कारण सहज भेटायला आलेल्या माणसाकडून मला आम्ही बरेच दिवस कसोशीने ज्याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होतो ती बातमी हाती लागली होती. एवढेच नाही तर आरोपीला पकडण्यास मदत करायची तयारी देखील त्याने आपखुशीने दाखवली होती. ही केवळ आणि केवळ भाऊंचीच कृपा होती याविषयी मी निशंक आहे. यावेळी माहितगार भाऊंनी माझ्यापर्यंत पाठवला होता. मी नेगीला गुन्ह्याची सविस्तर माहिती सांगितली आणि सोनू हळदणकरचा कोणत्याही परिस्थितीत शोध लागला पाहिजे असे त्याला सांगून त्याचे नाव व फोन नंबर डायरीत लिहून घेतला. तसेच त्याला खर्चासाठी काही पैसे देऊन प्रतीक्षा नगरला पाठवले. मी दिवसभर पोलीस ठाण्यात काम करून संध्याकाळी जेव्हा घरी परत आलो तेव्हा नेहमीप्रमाणे भाऊ गॅलरीत माझी वाट पाहत उभे होते. मी घरात पाऊल ठेवताच त्यांनी पहिला प्रश्न विचारला, आज तुझे काम झाले का? मी सकाळी सीबीडी चौकीत घडलेला सर्व आश्चर्यकारक प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी भाऊ केवळ स्मितहास्य देत म्हणाले, तुझे बातमीदार
बरेच पटाईत आहेत म्हणायचे. आणि तुझे काय बाबा, तू त्यांना पैसे वगैरे पण खूप देतोस, मग ते तुझं काम करणारच ना. म्हणजे मी नेगीला पैसे दिले आहेत हे देखील भाऊंना अंतर्ज्ञानाने कळले होते. त्यानंतर मी रोजच्या नियमाप्रमाणे भाऊंच्या समोर बसून पोथीचे वाचन केले. भाऊंनी त्या दिवशीच्या पूर्ण अध्यायाचा मतितार्थ सांगताना मला ही जाणीव करून दिली की संत किंवा सिद्ध पुरुष देखील काही कामे भक्तांच्या नकळत त्यांच्या आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर शुभ शक्तींकडून करवून घेतात. यातून काय अर्थबोध घ्यायचा तो मी घेतला. त्यातून माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. नेगीला भेटून 2 दिवस झाले होते. पेपरमध्ये प्रतीक्षा नगरमध्ये जातीय दंगली मोठ्या प्रमाणात उसळल्या असून तेथे संचारबंदी लागू केली आहे अशी बातमी छापून आली. त्यामुळे या परिस्थितीत नेगी आरोपीची कशी काय माहिती काढू शकणार याविषयी मला थोडी चिंता वाटू लागली. मी 2 दिवसापासून त्याच्या फोनची वाट पाहत होतो, कारण त्याने दिलेल्या नंबरवर फोन कोणी उचलतच नव्हते. म्हणजे त्याने मला संपर्क केल्याशिवाय पुढील बातमी मला कळणार नव्हती. नेगीचा फोन लवकर यावा अशीच इच्छा मी मनातल्या मनात वारंवार करत होतो. भाऊ देखील रोज मला माझ्या कामातील प्रगतीविषयी विचारणा करत होते. मी रोज त्यांना नकारार्थी उत्तर देत होतो. भाऊ मात्र अतिशय शांतवाणीने तुझे काम निश्चितपणे होणार आहे असे मला वारंवार सांगत होते. 2 दिवसानंतर मी ऑफिसला जायला घराच्या बाहेर पडणार त्याच वेळी फोन वाजला व तो फोन भाऊंनी उचलला. भाऊंनी मला इशारा करून फोन घेण्यास सांगितले. मी फोनचा रिसिव्हर हातात घेऊन बोलण्यास सुरुवात केली. मी समोरून बोलणारा इसम नेगी आहे हे त्याच्या आवाजावरून ताडले. त्याने सानू म्हणजे मला हवा असलेला आरोपी प्रतीक्षा नगरमध्ये आहे. तो रोज आपली खोली बदलून त्याच्या साथीदारांसोबत राहत आहे, परंतु सध्या तेथे लागलेल्या संचारबंदीमुळे त्याला पकडणे कठीण आहे असे सांगितले. मी त्याला प्रथम स्वतःची काळजी घेण्यास सांगितले व थोड्याच अवधीत आपण त्याला पकडू, परंतु तू तूर्तास सानूचा पिच्छा मात्र सोडू नकोस असे सांगितले. यापुढे त्याने तिकडे काय खबरदारी घ्यावी हेही समजावून सांगितले. संचारबंदी संपेपर्यंत आम्ही काहीच हालचाल करू शकत नव्हतो. इकडे वरिष्ठांचा तगादा मात्र सुरूच होता. मी पाटणकर साहेबांना मला आरोपीची माहिती मिळाली आहे व तो सध्या सायनमधील प्रतीक्षानगर येथे राहत आहे ही बातमी दिली. वरिष्ठांनी आम्हाला दंगल चालू असेपर्यंत प्रतीक्षानगरमध्ये आम्ही कारवाई करण्यासाठी जायचे नाही अशी सक्त ताकीद दिली. मी देखील त्यांना आम्ही तेथे जाणार नाही असे सांगून वेळ मारून दिली. मी नेगीच्या फोनची आतुरतेने वाट पाहत होतो. 3 दिवसानंतर प्रतीक्षानगर येथील संचारबंदी काही ठराविक वेळेसाठी शिथिल करण्यात आल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मला आता नेगीचा आपल्याला फोन येईल अशी आशा वाटू लागली व झालेही तसेच. नेगीने फोन करून आम्हास आरोपी जेथे लपला आहे तेथे पोलीस कुमक घेऊन लवकर पोहोचण्यास सांगितले. परंतु तो स्वतः रूमच्या बाहेर मात्र येऊ शकणार नाही, कारण त्याच्या बाजूच्या रूममध्ये त्याला ओळखणारे सानूचे बरेच साथीदार राहत होते असे त्याने सांगितले. मी त्याला तेथे आल्यावर त्याच्याशी संपर्क कसा साधता येईल याविषयी विचारल्यावर त्याने खोलीतीलच फोनचा नंबर मला दिला. आम्ही त्या ठिकाणी 1 तासात पोहोचतो असे त्याला सांगून मी फोन ठेवला. वरिष्ठांना आपण याविषयी कल्पना दिली तर ते कदाचित आपल्याला प्रतीक्षानगरमध्ये कारवाई करण्यासाठी जाऊ देणार नाहीत अशी शंका येऊन मी या संदर्भात कोणालाच कल्पना दिली नाही. मी रामा थोरात, हिरे आणि एक शिपाई यांना घेऊन प्रतीक्षानगर सायन येथे जाण्यास निघालो. अपेक्षेप्रमाणेच माझे साथीदार तेथे येण्यास कचरत होते. मी त्यांना निर्वाणीचे सांगितले, तुम्हाला माझ्या बरोबर यायचे असेल तर चला, नाहीतर मी एकटा जाणार आहे. आपण पोलीस आहोत, आपणच जर घाबरलो तर कसे होणार. त्यावर त्यांचे उत्तर आले, साहेब आपण साध्या वेशात आहोत, त्यामुळे आपल्याला पोलीस म्हणून कोण कसे ओळखणार. त्यांचेही म्हणणे तर्कसंगत होते. मी मात्र आज प्रतीक्षानगरला जाऊन
आरोपीला पकडण्याचा निर्धारच केला होता. मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले, तुम्ही सर्व प्रतीक्षा नगराच्या बाहेर गाडीतच थांबा. मी एकटाच आत दंगल भागात जाईन व आरोपी पकडेन. माझ्यासोबत माझा बातमीदार असेल. तुम्ही मात्र मी परत येईपर्यंत माझी येथेच वाट पाहत राहायचे आणि तेथील एखादा फोन नंबर आपल्याला मिळाला तर त्या फोनच्या आसपास राहून माझ्या फोनची वाट पाहायची आणि त्याचप्रमाणे काम करायचे, अशा सूचना दिल्या. आम्ही सर्वजण पोलीस खात्याच्या जिप्सी गाडीने प्रतीक्षा नगरच्या कोपऱ्यावर पोहोचलो. तेथे एका सार्वजनिक टेलिफोन बूथच्या जवळ गाडी उभी केली व त्याच बूथवरून नेगीला फोन केला. त्या फोन बूथ मालकाला आम्ही पोलीस आहोत याची कल्पना दिल्याने तो शांतपणे बूथच्या बाहेर उभा राहिला. मी नेगीला नक्की कुठे यायचे ते विचारून घेतले आणि सानू ज्या खोलीत आहे तेथे अजून किती इसम आहेत आणि सानूला मी नेमके कसे ओळखणार हे विचारले. त्यावर नेगीने सांगितले, सानू सोबत 5 ते 6 जण आहेत व सानूने छातीवर पट्टे असलेले मरून रंगाचे स्वेटर घातले आहे. खोलीला एक दार व एक खिडकी आहे. सानूकडे नक्की कोणते हत्यार आहे याची मला कल्पना नाही, परंतु त्याच्याकडे हत्यार नक्कीच आहे. मी आता ठरल्याप्रमाणे माझ्या पथकातील एका साथीदाराला गाडीतच बसवून राहण्यास सांगितले व एकाला फोन जवळ थांबण्यास सांगून माझ्या फोनची वाट पाहण्यास सांगितले. फोन येताच गाडी सुरू करून आत आंबेडकर पुतळ्याजवळ येण्याच्या सूचना दिल्या. मी माझे रिव्हॉल्वर चेस्ट होल्डर मधून काढून कमरेला शर्टच्या आत खोचून आंबेडकर पुतळ्याच्या दिशेने निघालो. मी पुतळ्याजवळ पोहोचताच समोर असलेल्या चाळीचे निरीक्षण करू लागलो. आजूबाजूला दंगलीत पेटवून दिलेले टायर, घरे अजून देखील पेटतच होती. जिकडे तिकडे सन्नाटा होता. त्यावेळी त्या चाळीच्या एका रूमच्या खिडकीतून मला एक हात बाहेर काढून कोणीतरी माझ्या दिशेने इशारा करताना दिसला. हा हात नक्कीच नेगीचा आहे असा विचार करून मी सावधपणे त्या खोलीच्या कॉर्नरवर पोहोचलो. मी त्या खोलीच्या खिडकीपर्यंत गेलो तेव्हा नेगीने खिडकीच्या आतूनच मला सांगितलं, साहब, सोनू 4 रूम छोड़कर 5वें रूम में 5-6 लोगों के साथ अभी अंदर है. उसने स्वेटर पहना है. आप अकेले मत जाना, खतरा है. मी ठीक है असे म्हणालो व आता नेमके काय करावे याचा विचार करू लागलो. मी चाळीच्या कोपऱ्यातून पुन्हा एकदा त्या रूमच्या दिशेने पाहून खात्री केली की 5व्या रूमचा दरवाजा बंद आहे किंवा नाही. तो दरवाजा मला बंद दिसला. मी आंबेडकर पुतळ्याजवळ पोलीस बसलेले होते त्यांच्याजवळ गेलो. त्यांना माझी ओळख करून दिली आणि माझ्यासोबत त्या समोरच्या चाळीत पर्यंत येण्याची विनंती केली. त्यांनी मला सहकार्य करण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, साहेब, येथे जरा जरी पोलीस कोणाला पकडण्यासाठी चाळीत आले आहेत अशी चाहूल लागली तरी अख्खी चाळ हत्यारांसकट आपल्यावर तुटून पडेल आणि आरोपीला सोडवून नेईल. मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं. त्या पोलिसांनी मला पुन्हा एकदा चितावणी दिली, येथे गेले 5 दिवस असेच चालू आहे, त्यामुळे कोणाला पकडण्याचा तुम्ही आता प्रयत्न करू नका. तुम्ही तसे काही केलेत तर ती तुमची जबाबदारी राहील. मी मात्र अगदीच बुचकळ्यात पडलो. थोडा वेळ शांत राहून भाऊंचे व स्वामींचे स्मरण केले व मनाची तयारी करून निश्चयाने मी एकटाच आरोपीच्या खोलीत घुसून त्यांना पकडण्याचे ठरवले. तेथे बसलेल्या पोलिसांना ठीक आहे, मी परत जातो असे सांगून दुसऱ्या मार्गाने त्या चाळीत घुसलो व नेगीला पुन्हा त्या खिडकी बाहेर जाऊन भेटलो. मी त्याला सांगितले, जर काही झाले तर तू पटकन बाहेर ये. मी एकटाच आत घुसणार आहे. बाकी पोलीस बाहेर नाक्यावर आहेत. मी त्याच्या उत्तराची वाट न पाहता सानूच्या खोलीकडे गेलो. मी सानूच्या खोलीच्या खिडकीकडे जाण्यापूर्वी त्याच्या खोलीच्या दाराची कडी बाहेरून लावून घेतली व खिडकीचे दार ठोठावले. खिडकीचे कवाड उघडले तेव्हा एक जण मला पाहून आत जोरात ओरडला, पोलीस! हे ऐकून आतील सगळेजण दाराच्या दिशेने पळून दार उघडण्याचा प्रयत्न करू लागले. मी खिडकीत रिव्हॉल्वरवर हात धरून खोटे खोटेच रामाथोरा, जगन्नाथ, हिरे अशी अनेक नावे घेऊन आपापल्या स्टेन गन्स लोड करा आणि कोणी आवाज केला तर त्याला सरळ ठोका असा आदेश देत राहिलो आणि मध्येच मी त्या खोलीच्या दाराजवळ जाऊन 4-5 लोकांचा गोंधळ चालू आहे आणि पोलीसही तिकडे हजर आहेत असे भासवले. मी परत खिडकीत येऊन आतील सर्वांना एका ओळीने भिंतीकडे तोंड करून उभे राहण्यास सांगितले. जर कोणी आतून फायर केले तर मी स्टेनगन चालवून सगळ्यांचा खात्मा करीन अशी धमकी दिली. हे ऐकून सर्वजण गप्प गोगलगाई प्रमाणे खोलीच्या सर्व कानाकोपऱ्यातून बाहेर येऊन भिंतीकडे तोंड करून उभे राहिले.
परंतु मला त्यात स्वेटर घातलेला कोणीच इसम दिसला नाही. त्यामुळे मी थोडा विचारात पडलो व नंतर प्रत्येकाला आपापले नाव सांगण्यास मी खिडकीतूनच ओरडून सांगितले. त्यात सानू हे नाव ऐकायला मिळाले नाही. मी पुन्हा बाहेरून रिव्हॉल्वर दाखवत ओरडलो, हिरेश टेनगन आणा, यांना येथेच ढेर करूया आणि दंगलीत अजून 5 मेले असा पंचनामा करूया. हे वाक्य ऐकताच एक जण किचनच्या ओट्या खालून बाहेर आला. मी त्याला नाव विचारल्यावर त्याने सानू असे नाव सांगितले. आता माझी पूर्ण खात्री झाली की मला हवा असलेला आरोपी यांच्यातच आहे. मी पुन्हा एकदा जोरात ओरडून, हिरे गन कॉक करून ठेवा, मी आत जातो. कोणी पळण्याचा प्रयत्न केला तर रूम मधून बाहेर आलेल्याला जागीच गोळी घाला असा खोटाच आदेश दिला. मी सगळ्यांना हात वर करून भिंतीला चिकटून तोंड भिंतीला लावून उभे राहण्यास सांगितले आणि दाराजवळ उगाच पुन्हा आदेश देत, हिरे दार उघड, मी आत गेल्यावर तुम्ही सगळे बाहेरच दोन्ही बाजूला उभे राहा असे म्हणून आम्ही 5-6 जण पोलीस हत्यार बंद आहोत असे त्यांना भासवले. मी आता त्या दाराची कडी काढून आत गेलो व परत एकदा आत कोणी लपले आहे का याची खात्री केली आणि नंतर आरोपी सानूच्या मागून कमरेत हात घालून त्याची पॅन्ट घट्ट पकडली आणि त्याच्या अंगाची वरपासून खालपर्यंत झडती घेतली. त्याच्या कमरेला 2 देशी कानपुरी बनावटीची पिस्तुले आणि खिशात त्याच्या गोळ्या आणि मोटरसायकलची चावी मिळाली. मी ते दोन्ही पिस्तूल काढून घेत माझ्या खिशातली बेडी काढून त्याचे दोन्ही हात खाली घेतले आणि त्या बेडीचा एक हात आरोपीच्या हातात अडकवला आणि दुसरा माझ्या स्वतःच्या डाव्या हाताला लॉक केला. आता तो कसाही पळू शकणार नव्हता. मी खोलीच्या बाहेर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा, मी बाहेर येतोय, आरोपी मिळाला आहे, गोळ्या मारू नका असा आदेश दिल्याचे नाटक करीत दार उघडून बाहेर आलो व पुन्हा ते दार मी बाहेरून बंद केले. संदीप उर्फ सानू रामचंद्र हळदणकर याची मी चालता चालता चौकशी करत होतो. इतक्यात मागून 5-6 जण तलवारी घेऊन आमच्या दिशेने पळत येताना मला दिसले. धोका लक्षात घेऊन मी आंबेडकर पुतळ्याच्या जवळ बसलेल्या पोलिसांपर्यंत तरी पोहोचावे या हेतूने पळू लागलो तर सानू मुद्दाम मला मागे ओढून धरू लागला. मी त्याच्या श्रीमुखात 2 लगावत त्याला खेचत पळू लागलो. पोलीस तेथे हजर नव्हते. आता माझी कसोटी होती. तो जमाव मागून आमच्या जवळ येऊ लागला. तसे मी हातातले पिस्तूल त्यांच्यावर रोखत रोडवर सानूला हाताला बांधून पळत राहिलो. आमच्यात आणि जमावातील अंतर आता कमी कमी होऊ लागले होते. माझी गाडी व पोलीस सहकारी देखील जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर होते. इतक्यात एक बेस्ट बस आमच्या दिशेने येताना मला दिसली. मी त्या ड्रायव्हरला बस स्लो करण्याचा इशारा केला. तसा ड्रायव्हरने बसचा वेग कमी केला, परंतु तोवर मागचा जमाव आमच्यापर्यंत येऊन पोहोचला होता व आमच्यावर तलवारीचे वार करत होता. आम्ही ते कसे बसे वाचवत बसमध्ये चढलो. आता ड्रायव्हरने बस भरधाव पळवली, त्यामुळे ह्या हल्लेखोरांना बसमध्ये चढता आले नाही. जमाव हताश होऊन मागेच थांबला. बस माझ्या गाडीजवळ येऊन पोहोचल्यावर मी बस थांबवण्यास सांगितले व आम्ही बसमधून खाली उतरलो. आम्ही बसमधून उतरताच माझ्या सहकाऱ्यांनी सानूला ताब्यात घेतले व तात्काळ आम्ही सर्वजण गाडीत बसून पोलीस ठाण्याच्या दिशेने निघालो. पोलीस ठाण्यात येताच मी सर्व वरिष्ठांना खुनाचा आरोपी पकडला अशी माहिती दिली. ज्यावेळी पकडलेला आरोपी हा छोटा राजन गँगचा शार्प शूटर सानू हळदणकर आहे असे कळले, त्यावेळी मुंबईचे पोलीस देखील आश्चर्यचकित झाले. कारण या आरोपीला तेथील पोलीस देखील बऱ्याच काळापासून शोधत होते, परंतु तो त्यांच्या हाती लागत नव्हता. आरोपीला दंगलग्रस्त भागातून कोणाचेही सहाय्य न घेता एकट्याने पकडून आणल्यामुळे माझे खात्यात खूप कौतुक झाले. माझ्याबरोबर भाऊ आणि स्वामी आहेत. ते नेहमीच माझी काळजी घेतात. हा या एकाकी कार्यवाही मागील आत्मविश्वास होता. जोवर त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत तोवर माझ्या केसाला देखील धक्का लागणार नाही याची मला पूर्ण खात्री होती. भाऊंनी मला गुन्हेगारांच्या शोधासाठी एक मार्ग दाखवून दिला. या गुन्ह्यातील आरोपी कुणालाही माहीत नव्हते अशा व्यक्तींची माहिती देणारा माणूस स्वतः आपल्या दारात येतो आणि माहिती देण्यासाठी आपला जीव देखील धोक्यात घालतो. ही सर्व घटना सहजासहजी घडणारी नाही.
भाऊ जर माझ्यासाठी शून्यातून मार्ग काढून देतात तर त्याच्या पुढचा मार्ग मी स्वतः त्यांचे स्मरण करीत शोधलाच पाहिजे. तेव्हाच गुरुला देखील आपल्या शिष्याचा अभिमान वाटतो. सर्व गुरूंनीच करावे, आपण फक्त त्याचे फळ चाखावे, हे सर्वच दृष्टीने गैर आहे. मी माझी पोलीस ठाण्यातील आरोपीच्या अटकेविषयीची सर्व कार्यवाही पूर्ण करून घरी परतलो. त्यावेळी भाऊंनी गॅलरीतूनच मला हात दाखवून माझे स्वागत केले. मी घरात येताच त्यांच्या पायावर लोटांगण घातले. भाऊ म्हणाले, आज आरोपी मिळाला वाटते. भाऊंचे हे सारे करून नामानिराळे राहणे, सर्व श्रेय प्रथम समोरच्याला देणे माझ्या मनाचा नेहमीच वेध घेत असे. भाऊंनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारून माझे अभिनंदन केले व म्हणाले, तुझ्या बातमीदाराला देखील अभिनंदन सांगून त्याला माझे धन्यवाद कळव. मी दुसऱ्या दिवशी नेगीला सीबीडी पोलीस चौकीत बोलावले व त्याचे आभार मानले. त्यांनी मला आरोपीविषयी ही बातमी का दिली याचा उलगडा मला अजूनही झाला नव्हता. त्याला ही खबर देण्याच्या बदल्यात पैशाची अपेक्षा देखील नव्हती. एकूणच काय, तरी सारी स्वामी व भाऊंची कृपा होती. भाऊ म्हणजे माझ्या पोलिसी कामाचे खरे मार्गदर्शक होते. माझ्या कर्तव्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीत त्यांनी मला मार्ग काढून दिला आहे. मी पोलीस दलात नावारूपाला आलो याचे अंतस्थ कारण भाऊ हेच आहेत. मला मिळणाऱ्या पगाराच्या तुटपुंज्या पैशात घर कसे चालवायचे हे देखील मला भाऊंनी शिकवले. खात्यातील कोणत्याही प्रलोभनापासून दूर राहण्याचे देखील भाऊंनीच माझ्या मनी बिंबवले. त्यांचे नेहमीच असे सांगणे होते की आपल्या कष्टाचे जे मिळते तेच आपल्या कामी येते व आपण केवळ त्याचेच हकदार असतो. जर एखाद्याने आपल्याला दबावाखाली किंवा भीती दाखवून पैसे देऊन आपले काम करून घेतले तर त्या पैशासोबत त्याच्या अशुभ अनिष्ट भावना देखील आपल्यापर्यंत येतात आणि त्याचा परिणाम ते पैसे वापरणाऱ्यांवर होतो. तो परिणाम कधीच हितकारी नसतो. भाऊंची ही शिकवण मी आज पावेतो तंतोतंत पाळली आहे आणि आता ती माझ्या जीवनाचा भाग झाली आहे. गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परममंगलम. तुझ पाहिले अनंत आनंद जीवनात, ज्ञानियांच्या राजास जसे गुरु निवृत्तीनाथ, तसे परमपूज्य भाऊंस वडील बंधू अनंत प्रभू महाराज उर्फ देव बाबा महत्भाग्ये गुरुपदी लाभले होते. श्री राजाराम वालावलकरांनी बांधलेल्या अंबरनाथ येथील घरातच देव बाबा व भाऊ राहत असत. तेथे देव बाबांच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांच्या वाहना पुसून व्यवस्थित लावून ठेवण्याचे काम आपले भाऊ महाराज अतिशय निराभिमानपणे गुरुसेवा या भावनेने करीत असत. अंबरनाथ येथील घरी होणाऱ्या अशाच एका जन्माष्टमीच्या कार्यक्रमात राऊळ महाराज व ठाकूर महाराज उपस्थित राहिले होते. भाऊंनी दोघांचही सादर नमस्कार केला. त्यावेळी ठाकूर महाराजांनी भाऊंना उद्देशून, राजाराम म्हणजेच भाऊंच्या वडिलांकडे, हे काबुली डाळिंब कधी पिकेल ते तुम्हासही कळणार नाही असे उद्गार काढले होते. सद्गुरु देव बाबांनी दिलेला गुरुमंत्र भाऊंनी केवळ असंख्य वेळा लिहून जपलाच नाही तर तो आयुष्यभर निरंतर मनातही जतन केला. देव बाबा 25 मे 1996 रोजी वैकुंठवासी झाले. त्यापूर्वी त्यांच्या आजारपणात त्यांना भेटायला भाऊ मालाडला गेले होते. ते पोहोचताच भाऊंनी आपल्या गुरूंच्या पायी माथा ठेवला. त्यावेळी देव बाबा संतुष्टपणे उद्गारले, तू माझ्याही पुढे गेला आहेस. साधना मार्गात आपला शिष्य आपल्या 2 पावले पुढे गेल्यास, आपल्यापेक्षा उन्नत झाल्यास सद्गुरू नेहमीच अतिशय समाधान पावतात. अशा आपल्या सद्गुरूंविषयीचे भाव व त्यांची शिकवण भाऊंनी पुढील काव्यात उद्धृत केली आहे. तुझ पाहिले अनंत आनंद जीवनात, तुझ पाहिले अनंत आनंद जीवनात, आनंद अनंत आहे तुझ नित्य पाहण्यात. तुझ जाणिले स्वरांनी म्हणून गीत झाले,
तुझ जाणिले स्वरांनी म्हणून गीत झाले, तुझ गाईले मनाने म्हणून जीवन न्हाले. स्वर्गीय संगीतात तुझ जाणिले स्वरांनी म्हणून गीत झाले, तुझ गाईले मनाने म्हणून जीवन न्हाले. स्वर्गीय संगीतात तुझ पाहिले अनंता आनंद जीवनात, आनंद अनंत आहे तुझ नित्य पाहण्यात. केला न नाम जप नामास फक्त जपले, ना लाविली समाधी समभाव आधी टिपले. अवघ्या चराचरात तुझ पाहिले अनंत आनंद जीवनात, आनंद अनंत आहे तुझ नित्य पाहण्यात. परतुनी या आता ताता. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीनंतर श्री नामदेव महाराजांनी शब्दबद्ध केलेल्या बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओघ बारा वाट मुरडताती. बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा, तृण रानो माळा पांगलेसे. हरिणी वीण खोपी पडिलियेसी ओस, दश दिशा पाडसे भ्रमताती. श्री निवृत्तीनाथांच्या या कारुण्यमयी भावावस्थेप्रमाणेच भाऊंच्या निर्वाणानंतर स्मिताताईंची देखील मनोवस्था तशी झाली होती. तिला राहून राहून तिच्या तातांच्या आठवणचे उमाळे येत होते. त्या उमाळ्यातूनच उद्भवलेले हे काव्य. अनंतात विलीन झालेल्या तातांनी पुन्हा एकवार सगुण रूपात दर्शन द्यावे व पुनश्च तिला त्यांची सेवा करता यावी, एवढीच तिची भावभोळी इच्छा आहे. परतुनी या आता ताता, परतुनी या आता. तुझ्या विनारे मी एकाकी, चैतन्यच ना या इहलोकी, कोण आसरा पतिता. परतुनिया आता ताता, परतुनिया आता. तुझ्या विनारे मी एकाकी, चैतन्यच ना या इहलोकी, कोण आसरा पतिता. परतुनिया आता ताता, परतुनिया आता ताता, परतुनिया या आता. नको दर्शने भिन्न स्वरूपी, तुला दावितू तुझ्या स्वरूपी, आस एकही जीविता. परतुनिया आता ताता, परतुनिया आता ताता, परतुनिया आता. कानावरती स्वर तव यावा, प्रेमाश्रूंना कंठ फुटावा. विस्मय वाटो चित्ता, परतुनिया आता ताता, परतुनिया आता. हळुवारसे मुखमी पुसावे, हळुवारसे मुखमी पुसावे. थकता कधी तू पाय चुरावे, मना वाटे प्रसन्नता. परतुनिया आता ताता, परतुनिया आता. तुझ्या कलाने तुझ भरवावे, तहानता तू पाणी द्यावे. सेवा रत हो निजता, परतुनिया आता ताता, परतुनिया आता. दूरध्वनीचे निमित्त व्हावे, शब्द तुझे ते कानी पडावे. यास्तव मी झुरता, परतुनिया आता ताता, परतुनिया आता. सदैव राहो अमुच्या शिरी तुझा वरद हस्त, सदैव राहो अमुच्या शिरी तुझा वरद हस्त. अहंभाव सांडूनी मनीचा, घालीन तुझ साद. भार वारुनी अपराधांचा द्या आम्हा प्रसाद. तुझिया चरणी केली विनवणी, पामरे हृदयस्थ. सदैव राहो अमुच्या शिरी तुझा वरद हस्त. भय न उरले संकटांचे, वेदना न जाचे. भय न उरले संकटांचे, वेदना न जाचे. तुझ्या चिंतनी मन हे रमता, जीवन सौख्याचे. तुझ्या जीवनी मन हे रमता, जीवन सौख्याचे. माया मोही कधी न व्हावे, माया मोही कधी न व्हावे. मन हे उगा व्यस्त, सदैव राहो अमुच्या शिरी तुझा वरद हस्त. घेता दर्शन तव चरणांचे, पुण्य मिळे तीर्थांचे. मनास वाटे मिलन जणू हे नदी सागराचे. प्रश्न ही विरले काहूर मिटले, प्रश्न ही विरले काहूर मिटले. येथे समस्त सदैव राहो अमुच्या शिरी तुझा वरद हस्त.
कौशल्य लाविले मी पणाला, कौशल्य लाविले मी पणाला, करण्या गुरु भक्ती क्षणोक्षणी मज मिळाली, तुझीच रे प्रचिती. मनात जपता आठव त्यांची, मनात जपता आठव त्यांची, होईल मन स्वस्थ सदैव राहो अमुच्या शिरी, तुझा वरद हस्त. कधी न फसलो कधी न रुसलो, कधी न हिरमुसलो, आनंदाने गाऊन गाणी मनात मी हसलो. या कारणे सुखावतील हे, या कारणे सुखावतील हे, भवतीचे समस्त सदैव राहो अमुच्या शिरी, सदैव राहो अमुच्या शिरी, तुझा वरद हस्त, तुझा वरद हस्त, तुझा वरद हस्त.